सामन्यासाठी अभिनंदन आपण करूया ढोके या टीमचं। हा होता या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच रुपेश भोईर, ज्याने बनवल्या 40 धावा। तर वळूया सामन्याकडे आणि सामना जसा सुरू होईल या ऐकूया आपण मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ बदलापूर, आमचे अत्यंत जवळचे मित्र, एक टॅलेंटेड समालोचक श्रवण धुमाळे यांचा आवाज आपण ऐकूया खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये आणि सामने हे 4 षटकांचे असतील। थँक्यू। तर या दरम्यान आपण एक सन्मान करतोय, संतोषजी टेंबे व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्यांचा आपण सन्मान करूया। त्याचबरोबर आमचे पलक 11 संघाचे पुरस्कर्ते सन्माननीय बाळूदादा बोराडे एरंजाड यांचं सुद्धा आगमन झालं आहे व्यासपीठावरती। स्वागत आपलं। यस, एक बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळतं दुसऱ्या फेरीतील। हा पहिला सामना एका बाजूला नित्या 11 जय हनुमान क्रिकेट क्लब एरंजाड आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला वांगणी गाव या टीमला आपण पाहत आहे। नक्कीच वांगणी संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि वांगणी या टीमला शुभेच्छा येतात। आदरणीय श्री रमेश मयेकर यांच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत वांगणी या टीमला। यस, ओ टू कॉम्बॉक्स श्रवण धुमाळे। दुसऱ्या फेरीतील पहिला सामना बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळते। कोणता संघ या मॅच मध्ये हमी ठरेल हे देखील पाहणं गरजेचं। सलामीवीर करता धरता सनी राणे आणि आयवा जेल साठी सुवर्ण संधी येते। आपल्या व्यासपीठावरती एक दानशूर व्यक्तिमत्व उपस्थित आहे, सचिन दादा टेंबे यांच्या माध्यमातून प्रेक्षकांसाठी 200 रुपयांचं पारितोषिक आहे। क्या बात आहे। आयवा जेल साठी कॅश प्राइज आपण पाहत आहे सनी राणे आणि मयूर बेहर। पहिला बॉल, ओ पहिला बॉल, बॅटची लीडिंग एज, बॉल मागे चाललाय, शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये फिल्डर। पहिल्या बॉल वरती पहिली सिंगल आपल्याला पाहायला मिळते। P1 चा पहिलं षटक, मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक, 4 षटकांची मॅच। धीरजला आपण पाहत आहे गोलंदाजी ट्रॅक वरती वांगणी गाव या टीम कडून। तर या दरम्यान नित्या 11 जय हनुमान एरंजाड या संघाचे पुरस्कर्ते निखिल उर्फ बंटी आणि त्याचबरोबर प्रल्हाद मेहर यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावा। पुढचा बॉल मयूर मेहरला आपण पाहत आहे स्ट्राइकिंगला। सलामी वीरात करता धरता अगदी P1 चं पहिलं षटक हाताळत असताना चर्चा करत होतो आपण धीरजची। धीरजचा जर विचार करायला गेला तर मागच्या मॅच मध्ये चांगला परफॉर्मन्स त्याचा आपल्याला पाहायला मिळाला होता। सनी राणेनं मागच्या मॅच मध्ये थोडासा नाराज जरूर केला होता, पण या मॅच मध्ये चांगली कामगिरी त्याला करावी लागेल। पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल, अगदी एका धावेनं स्वतःचा संघाचा श्री गणेशा केलाय। एका धावेनं संघाचा अकाउंट ओपन करत असताना सनी राणे स्ट्राइकिंगला। ओ या वेळेला स्लॉक स्वीप करायचं होतं, नाही जमलं, प्रॉपर कनेक्शन नाहीये। डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू, अगदी ज्या क्षणाला गोलंदाज धीरजनं डॉट बॉल हाताळला त्या क्षणाला टाळ्यांचा कडकड कडकड कडकडाट आपल्याला पाहायला मिळाला वांगणी टीमच्या पाठीराख्यांच्या माध्यमातून। तर या दरम्यान नितीन शेळके यांचं सुद्धा आगमन झालंय, मंचावरती यावा। पुढचा बॉल, ओ या वेळा देखील क्या बात आहे, अप्रतिम डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळाली। सलगचा येणारा हा तब्बल दुसरा डॉट बॉल। तर या दरम्यान एरंजाडचे शाखा प्रमुख श्रीमान मयूर शेठ मेयर यांच्या वतीने लागोपाठ 3 चौकारांसाठी 2000 आहेत आणि लागोपाठ 3 षटकारांसाठी 3000 रुपये कॅश प्राइज आहे एरंजाड टीमला। थँक्यू। क्या बात आहे। पारितोषिकांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। स्विच हिट केला, क्या बात आहे। एक चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय, कलात्मक भरलेला स्ट्रोक, फिल्डर पोहोचतील, चांगली फिल्डिंग। तब्बल 3 धावा आपल्या संघासाठी वाचवत असताना एकच धाव 3 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात। एक फायटिंग स्कोर निर्माण जरूर करावा लागेल एरंजाड टीमला, कारण की त्यांच्या अगेन्स्ट वांगणी गाव या टीमला आपण पाहता सातत्यानं भरपूर चांगला क्रिकेट वांगणी गाव या टीमच्या माध्यमातून होत असतो। पुढचा बॉल मयूर मेहर, ओ या वेळा देखील क्रॉस पार्ट स्ट्रोक खेळायचा होता, नाही जमलं। डॉट बॉलची सांगता चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बघता बघता षटक क्रमांक या दरम्यान पहिला कंप्लीट झालाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलकावरती धावा आपण पाहता। पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना नित्या 11 जर्मन एरंजा संघाची टोटल
3 अंकावरती. थँक्यू. तर या दरम्यान मंचावरती ज्यांचं आगमन झालंय, आवाज आपण पाहिला महाराष्ट्राचा, आवाज पाहिला आमच्या मलंगडचा आणि मलंगड क्रिकेट समितीचे प्रवक्ते सन्माननीय राहुलजी भोईर आणि त्याचबरोबर बैलगाड्या शर्तीमध्ये एकच नाद बैलगाडा आणि सर्वात जास्त आमचे आयोजक सन्माननीय किरण शेठ राऊत यांच्यावरती असणारं प्रेम आमचे राहुलजी भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मी हार्दिक स्वागत करतोय. 3 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. इरंजा टीमला आपण पाहत आहे एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष केला जातोय. सनी राणे आणि मयूर मेहरच्या माध्यमातून चांगला षटक आपल्याला पाहायला मिळालं. षटक क्रमांक पहिला हाताळला गोलंदाज धीरजनं अवघ्या धावा खर्च केल्या फक्त आणि फक्त 3. दुसरं षटक प्रगतीपथावरती कॅप्टन ऑफ द टीम ज्याच्या नावानं खऱ्या अर्थानं संघ ओळखला जातो दिलीपला आपण पाहता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ज्या प्रकारे धीरजनं कामगिरी केली अगदी त्याच्या पावलावरती पाऊल देऊन काम करावं लागेल गोलंदाज दिलीपला. आता धावा येणं गरजेचं आहे. टॉप गिअर वरती बॅटिंग करावी लागेल सनी राणेला. पहिला बॉल पहिला बॉल क्या बात आहे. बिगिट करायचा प्रयत्न फटका फसलाय फिल्डर पोहोचलाय आणि इथे घडलंय काय जजमेंट थोडासा खराब आपल्याला पाहायला मिळालं. दोन धावा या दरम्यान एकवटल्या गेल्यात. पहिल्या बॉलवरती संधी तर निर्माण करून दिली होती गोलंदाज दिलीपनं पण त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये फिल्डरला आणि इथे झील झाला ड्रॉप. 5 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्यात. अगदी ललित भोईर आणि एरंजा टीम या संघासाठी खऱ्या अर्थानं रोहित भालेराव खडे गोळीचा हा स्टार क्रिकेटर किंडी याच्या माध्यमातून भरपूर सारा शुभेच्छा आल्यात. फॉलिंग स्वीप करायचं होतं नाही जमलं. प्रॉपर संपर्क नाहीये यावेळेला देखील डॉट बॉलची सांगता. सातत्यानं मोठ्या फटक्याच्या शोधात सनी राणेला आपण पाहत आहे. ज्या फटक्याच्या शोधात आहेत तो फटका येत नाहीयेत. डॉट बॉल आलाय. 5 या अंकावरती धावफलक स्थिरावलंय. धावा कशा का होईना पण धावा येणं गरजेचं आहे एरंजा टीमला. पुढचा बॉल या वेळेला स्क्वेअर कट केलाय. चांगला स्ट्रोक आहे. डीप पॉइंट रिझर्व मध्ये फिल्डर भन्नाट वेगाने चेंडूपर्यंत पोहोचलाय. चेंडूपर्यंत पोहोचलेत उचलतील वागतील थ्रो फेकी करतील तोपर्यंत 2 धावा एकवटण्याचा अवधी होता आणि सहजरित्या या देखील बॉलवरती 2 धावा एकवटल्या गेल्यात. भरपूर चांगली स्पर्धा आपण पाहत आहे. क्रिकेटची शाळा क्रिकेटची नगरी क्रिकेटची पंढरी क्रिकेटचा रणयुती महासंग्राम क्रिकेटचा महाकुंभमेळा आणि थरार क्रिकेटचा या स्पर्धेमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतोय. द मास्टर माइंड ऑफ टीम इंडिया महेंद्रसिंग धोनी याचा जर्सी क्रमांक 7 अंकावरती. स्विच हिट करायचा होता. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. गुडलेन स्पॉट वरती हा चेंडू जाऊन आदळला आणि तदनंतर सरळ रेषेमध्ये विकेट किपरच्या हातामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. तब्बल 5 बॉल वरती 5 षटकार जर बॅट्समनने ठोकले तर किरण दादा मेहर यांच्या माध्यमातून तब्बल 15,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पहिला आला की काय पाहावं लागेल. प्रॉपर टायमिंग स्ट्रोक हवेशी वार्तालाप करणारा हा पहिला धमाकेदार दर्जेदार शानदार भगवा षटकार. पहिला आलाय सनी राणे. दुसरा क्या बात है अप्रतिम धमाकेदार सलगचा येणारा हा दुसरा ब्रँडेड षटकार. आयवा झेल साठी आदरणीय सन्माननीय सचिन दादा टेंबे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचा कॅश प्राइज होता आणि ती झेल देखील कॅरी केलाय. जयेश भोईर होते त्या ठिकाणी. आयवा झेल त्यांना कॅरी केलाय. ढोके टीमचा खेळाडू आपण पाहत आहे. ढोके टीमचा पाठीराखा 200 रुपयाचा कॅश प्राइज देऊन त्याला सन्मानित करण्यात येते. षटक क्रमांक या दरम्यान दुसरा देखील कंप्लीट झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहत आहे. बिनबाद
19 अंकावरती. फ्रॉम टीम नित्या 11 जयमान क्रिकेट क्लब एरजाड. एका बाजूला बदलापुराचा क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला वांगणी विभागाचा क्रिकेट. अगदी पहिल्या मॅच मध्ये वांगणी टीमनं आरके वालिवली या संघाला परास्त केलं आणि या दुसऱ्या मॅच मध्ये एरंजा टीमच्या अगेन्स्ट 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतोय हा संघ. तिसरं षटक प्रगतीपथावरती लवेशला आपण पाहत आहे. लवीच्या खांद्यावरची जबाबदारी सोपवली संघ नायकानं आणि ही जबाबदारी खऱ्या अर्थानं कशा प्रकारे पार पाडेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. कासगावकरांची मानाची, अभिमानाची, स्वाभिमानाची, परंपरेची गौरव जपणारी ही दर्जेदार धमाकेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तिसरं षटक पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये राजला पण पाहता एकाच ऍक्शन मध्ये बॉलला कॅरी केले, थ्रो फेकी करेल तोपर्यंत धाव मिळेल फक्त आणि फक्त सिंगल. स्ट्राइक रोटेट करण्याचं काम आपल्याला पाहायला मिळालं मयूर मेहरच्या माध्यमातून. अगदी मयूरला देखील माहिती आहे सनी राणे सध्याच्या घडीला चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय आणि सनी राणेला जास्तीत जास्त स्ट्राइक वरती आणणं गरजेचं आहे. स्ट्राइक रोटेट करण्याचं काम आपल्याला पाहायला मिळालं मयूर मेहरच्या माध्यमातून. सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. पुढचा बॉल तिसरं षटक सध्याच्या घडीला प्रगती पथावरती. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. ऑन फील्ड अंपायर आपण पाहत आहे. बदलापुराची आणबान शान दत्ता कडावसर, डीके सर आपण पाहत आहे. त्याचबरोबरीनं लेग अंपायरच्या भूमिकेत कल्याण विभागातील एक नामांकित पंच बाळा माने सर आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत कल्याणची आणबान शान फिरोज खान सर. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला लेफ्ट केलाय, लेफ्ट एडिट. हा धमाका आपल्याला पाहायला मिळाला. दमदार भगवा षटकार. तो 5 बॉल 5 षटकारांसाठी 3 षटकार सलगचे सनी राणेच्या बाटमधून आले. आमचे भाऊदादा बोराडे यांच्या वतीने 500 रुपये कॅश प्राइज लागोपाठ 3 मारल्यात त्याबद्दल त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. भाऊदादा बोराडे यांच्या वतीने 2 बॉल वरती 2 जर आले तर 15,000 रुपयाचा कॅश प्राइज जरूर ठरू शकतो. दिशा पाहावी लागेल. लेंथ लाईन पाहणं गरजेचं आहे. चांगली लेंथ आहे आपल्याला पाहायला मिळाली. दत्ता कडावसर दर्शवतात की हा बॉल डॉट असेल. पहिल्या बॉलवरती सिंगल आली, तदनंतर दुसरा बॉल षटकार आला, तदनंतर हा तिसरा बॉल डॉट आपल्याला पाहायला मिळतो. 26 या अंकावरती स्कोर कार्ड जाऊन सजलं गेलंय. या वेळेला देखील बॅटची लिडिंग एज. गली रिजन मध्ये फिल्डर पोहोचतोय. एकाच ऍक्शन मध्ये बॉलला कॅरी करेल. एकच धाव सिंगल या दरम्यान एकवटले गेले. एका धावेसाठी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे एरंजा टीमच्या माध्यमातून. एरंजा टीमचा जर विचार करायला गेला तर बदलापूर परिसरामधील एक दादा संघ म्हणून या टीमकडे देखील पाहिलं जातं. सातत्यानं चांगलं क्रिकेट या टीमच्या माध्यमातून आपण पाहत असतो आणि तो संघ आज इन ऍक्शन मध्ये आहे. यावेळेला ऑन साइडला टर्न केलाय. मयूर मेहरला आपण पाहत आहे. डीप मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर एकाच टप्प्यावरती चेंडूला कॅरी करेल, थ्रो फेकी करेल तोपर्यंत पुन्हा एकदा सलगची ही दुसरी सिंगल आपल्याला पाहायला मिळाली. ही स्पर्धा खऱ्या अर्थानं अग्र नामांकित आहे. स्पर्धा दर्जेदार आहे. स्पर्धा नामांकित आहे. बरेचसे क्रिकेट चाहते या स्पर्धेचा ऑनलाईनच्या माध्यमातून देखील मनमुराद आनंद लुटतायत. यावेळेला देखील खोदून काढायचा प्रयत्न. विषयमध्ये खेळायचा होता. चांगला स्ट्रोक आहे. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये बॉल जाईल गोळीच्या वेगानं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतील 4. हा घणाघाती प्रहार चौका.
स्कोर कार्ड वरती जोडल्या गेल्या 3 षटकांच्या अखेरीस नित्या 11 जे हनुमान क्रिकेट क्लब एरंजाड या टीमला आपण पाहत आहे. सध्याच्या घडीला पहिल्या षटकामध्ये फक्त धावा आपण पाहिल्या 3 आणि तदनंतर या 12 बॉल मध्ये धावा आपल्याला पाहायला मिळाल्या तब्बल 29 आल्यात एरंजाड टीमच्या माध्यमातून. 32 रन्स ऑन द स्कोर कार्ड, लॉस ऑफ 0 विकेट, 3 ओव्हर कंप्लीटेड ऑन द स्कोर कार्ड फ्रॉम टीम एरंजाड. शेवटचं षटक, अंतिम षटक, डेथ ओव्हर, स्लॉग ओव्हरचं षटक, हाडामारीचं षटक आणि या डेथ ओव्हर मध्ये कमी ते कमी धावा खर्च करावा लागतील वांगणी टीमला. कारण की एरंजाड टीमचा जर विचार करायला गेला तर बॉलिंग अटॅक देखील भरपूर स्ट्रॉंग आहे. वांगणी टीमचा जर विचार करायला गेला तर दिलीप अँड ऑल ओव्हर कंपनी आपण पाहत आहे. चांगली बॅटिंग अटॅक आपण पाहत आहे. वांगणी टीमचा देखील सातत्यानं पाहत असतो. पहिल्या मॅच मध्ये आर.के. वालिवली या टीमला या संघानं परास्त केलं आणि या मॅच मध्ये दुसऱ्या फेरीमध्ये खऱ्या अर्थानं एरंजाड टीमच्या अगेन्स्ट 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक मार्गस्थ आणि शेवटच्या ओव्हरमध्ये कधी 3 षटका टोकले एका फलंदाजाने, तर बाळूदादा बोराड यांच्या वतीने 3000 रुपये. क्या बात आहे. जर या षटकामध्ये तब्बल एकाच बॅटरनं 3 षटकार जर ठोकले तर 3000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. पारितोषिकांचा वर्षाव मयूर मेहरला पण पाहता स्ट्राईक इनला. ओ पहिला बॉल, दिशा पाहावी लागेल, लेंथ लाईन पाहणं गरजेचं आहे. पंच आमच्याकडे वळतात. ICC नियम क्रमांक 25 चं इथे उल्लंघन करत असताना अंपायर सिग्नल, दॅट्स अ व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या टोटल मध्ये एक धाव ऍड केली जाते 33. ओ विकेट केला, क्या बात आहे. इथे झेलची शक्यता मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला परतावा लागेल. धक्का क्रमांक लागलाय तब्बल पहिला. बिग विकेट, बिग लॉस, मोठा मासा गळाला. मयूर मेहर तंबूच्या आश्रयाला फलंदाज बा. न्यू बॅट्समन चंदू मेहरला आपण पाहता. चंद्रकांत मेहर अगदी सध्याच्या घडीला ऑनलाईनच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक देखील जोडले गेलेत. बरेचसे खेळाडू देखील चर्चेत आल्यात. अगदी इंस्टाग्राम चॅनल आपण पाहता. ऋषी आर्ट्स असेल, त्याचबरोबरीनं तन्मय एडिट्स असेल, त्याचबरोबरीनं अजित एडिट असेल. अगदी या तिन्ही चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक खेळाडू चर्चेत येत असतो. ओ खोदून काढायचा प्रयत्न, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून या फटक्याला ट्रॅव्हल करायचं होतं. चांगला स्ट्रोक, चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा याच दरम्यान एकवटल्या गेल्यात. पहिला बॉल वाईट जरूर आला, पण तदनंतर लगेच दुसऱ्या बॉलवरती विकेट इथे संपादित करत असताना गोलंदाज साहिल आपण पाहत आहे. ते तोवर स्लॉग ओव्हरचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. कोतवालगाव, पोलादपूर तालुका, रायगड जिल्हा. ऋषी आर्ट्स ओ या वेळेला ऑन साइडला टर्न केलाय. क्या बात आहे. हा मोठा धमाका, हा फ्लाइटेड षटकार. पाहते का फटका आपल्याला पाहायला मिळाला. संघ जाऊन पोहोचला 41 अंकावरती 41. एका गड्याच्या नुकसानात 41 धावा सध्याच्या घडीला स्कोर कार्ड मध्ये जोडल्या गेल्यात. संघ आपण पाहताय जय हनुमान क्रिकेट क्लब एरंजाड. हॅलो, येणाऱ्या बॉलवरती जर षटकार आला तरी सुद्धा चंदू मेहरला 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे भाऊ बोराड यांच्या वतीने. ओ या वेळेला देखील कट करायचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. शॉर्ट गली रिजन मध्ये फिल्डर अगदी बाबूदादा बोराडे हे चालते फिरते ATM आपण पाहताय. आमच्या मुख्य व्यासपीठावरती जोडले गेल्यात. प्रत्येक खेळाडूसाठी त्यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलं जात आहे. सिंगल आली आहे. 42 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. चंदू मेहरच्या बॅटमधून सिंगल.
सनी राणे स्ट्राईक इनला 42. एक गडी अद्याप गमावलाय इरनचा टीम उर्वरित 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे पूर्वार्धाचा स्टील 2 टू गो. 5वा बॉल. हा बॉल भरपूर निर्णायक आहे. हा बॉल भरपूर महत्वाचा आहे. पहिला बॉल वाईड आला तर नंतर पहिल्या बॉलवरती विकेट आपल्याला पाहायला मिळाल. दुसऱ्या बॉलवरती 2 धावा आल्या. तिसऱ्या बॉलवरती षटकार आला आणि या चौथ्या बॉलवरती सिंगल. सनी राणेला आपण पाहता एकेरी हाती खिंड लढवतोय मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल. ओ यावेळेला प्रचंड वेग या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळाली. दोन्ही गाड्या एकाच ट्रॅक वरती आहे. डेंजर इनला ट्रॉफी की अपघात निश्चित आणि अपघात झालाय बॅट्समन चंद्रकांत मेहरचा. चंद्रकांत मेहरला माघारी परतावा लागतंय. आणखीन एका विकेटचा पतन. धक्का क्रमांक लागलाय तब्बल 2रा. धावबादच्या स्वरूपात चंदू मेहर बॅक टू द पॅव्हेलियन. अगदी 42 अंकावरती धावबादच्या स्वरूपात फलंदाजाला परतावा लागेल. शेवटचा बॉल आहे महत्वाचा बॉल आहे. जर या बॉलवरती षटकार ठोकला सनी राणेनं तर बाबूदादा बोराडे यांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. शेवटचा बॉल अंतिम चेंडू लास्ट बॉल ऑफ द फर्स्ट स्पेल. ओ शेवटचा बॉल बॅटची बाहेरची कडा. बॉल मागे चाललाय. थर्ड मॅन रिझन मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाला. एक धाव कंप्लीट झाली. दुसरा प्रयत्न. दुसरी देखील धाव झाली कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि तिसरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाजाला परतावा लागते. सत्र क्रमांक संपलाय पहिलं आणि पहिल्या सत्राच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आपण पाहत आहे तब्बल जोडल्या गेल्यात. धाव फलकावरती धावा आपण पूर्वार्धामध्ये बॅटिंग करत असताना एरनचा टीमने धावा बनवल्या तब्बल 44 आणि 45 धाव्यांचं माफक लक्ष्य आपण पाहत आहे वांगणी गाव या टीमच्या अगेन्स्ट. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला आपण पाहत आहे संघ जाणता राजा क्रिकेट क्लब शील आणि त्यांच्या अगेन्स्ट दुसऱ्या बाजूला दिनेश दादा भोईर पुरस्कृत स्वर्गीय रमेश स्मृती 11 जयहनुमान क्रिकेट क्लब ढोके. ढोके वर्सेस शील असं बिग बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. दिनेश दादा भोईर इन ऍक्शन मध्ये असतील. अगदी ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वांगणीचे कार्याध्यक्ष आणि त्यांचा संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. आणि त्यांच्या अगेन्स्ट दत्ता मामा बनोटे यांचा संघ आपण पाहत आहे जाणता राजा क्रिकेट क्लब शील. जाऊया टॉस बॉक्स मध्ये. तिथे आमच्या सोबत जोडले गेलेत महागुरु अर्थातच जगदीशजी पाटील सर. हॅलो हॅलो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन शिवसंघाचे कॅप्टन आला ढोके संघात. चला आणि टॉस करूया आपण. चला आमचे मलंगडचे प्रवक्ते राहुलजी भोईर टॉस केला जाईल. चार षटकांचा सामना असेल. शीलच्या विरोधात ढोके संघ असा नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपल्या समोर असेल.
ढोके संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. हॅलो, चला सामना सुरू होता आणि खेळाचा उत्तरार्ध कसा असेल या ऐकूया आमचे श्रीमलंग क्रिकेट समितीचे प्रवक्ते राहुलजी भोईर यांचा आवाज आपल्या खेळाच्या उत्तरार्धामध्ये ऐका मिळेल. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच श्रवण. थँक्यू सो मच जगदीशजी. थँक्यू सो मच आमचे रोशन जैनचा आपण आवाज ऐकतोय. खरं तर सकाळपासून आजचा हा तिसरा कार्यक्रम आहे. मग किरण शेठ यांनी संपर्क साधला की यावंच लागतं. सकाळी देसाईला, आता मगाशीच कार्यक्रम एक आटपून आम्ही पोहोचलो बदलापूरमध्ये आणि कासगावमध्ये. सगळ्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. पहिलाच चेंडू हवेत खेळलेत, मिसामिंग शॉट, डाऊन द बॉल, तिकडे फिल्डर देखील पोहोचलेत. पहिल्या बॉलवरती पहिली विकेट देखील इकडनं मिळते. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना बॅटिंगची चेस मोठी आहे वांगणीला. इकडनं पळायला दिलीप मैदानाच्या बाहेर येतोय. खेळू बाद. हाल चेक तेच थोडंसं फक्त मला द्या नंतर आवाज. ऑलरेडी आवाज कमी आहे माझाच. तर पहिल्याच बॉलवरती पहिली विकेट इकडनं बघतो आपण. गेलेल्या मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. दरवर्षी जरूर आवर्जून या स्पर्धेचं आम्हाला निमंत्रण असतं. आमचे सन्माननीय लक्ष बैलाचे मालक श्रीमान आमचे किरण शेठ राऊत जे प्रभारी सरपंच देखील राहिलेले आहेत आणि बैलगाडी शर्यत म्हटली मोठं नाव आहे. जुने जाणते आमचे बैलगाडा मालक अरेशजी राऊत जे विद्यमान समाजसेवक आहेत, त्यांचेही मनापासून आभार. आमच्या अर्षदाताई राऊत त्यांचेही मनापासून आभार. सौ सुवर्णाताई राऊत ही सगळी आमची मंडळी जी आहे सध्या ग्रामपंचायत चांगल्या पद्धतीनं काम बघतायत. मिलिंद ड्रायव्हर आपलंही हार्दिक स्वागत. त्यांचं नाव राहिलं होतं. जाणता राजा क्रिकेट मंडळ कासगाव आयोजित कासगाव आणि मिलिंद दादांनी हा गाणं काढलेलं खास करून अजय आपण गोड आवाज ऐकतो. अजय गायकवाड रायगडची तोप म्हणून त्यांची ख्याती. फटका हवेत उडवलाय. ऑन साइडला लॉंग ऑनला क्लिअर करत असताना चेंडू चाललेला आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. आला सिक्सर. कारण का किरण शेठ राऊत यांचा मेगा इव्हेंट म्हटलं की जरूर हे सॉन्ग गरजेचे आहेत. आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत. पहिला 6 धावा पलकावरती आमचे स्कोरर मित्र सुमित राऊत त्यांचे आमचे भेट. पुन्हा यावेळेस मिसामिंग डाऊन द बॉल, फिल्डर तिकडे चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. 1 तिरुत 1 मेरी. याच्या अगोदराला सिक्सर आणि आता होती विकेट. .45 चेस या मॅच मध्ये दुसरी विकेट गेलेले. विकेट चॅटरीसाठी पारितोषिक असणार एक केतन भंडारी आणि रोहितजी मेहर यांच्या माध्यमातून विकेट चॅटरी घेतल्यास रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. बघतो आपण मोठा फटका जरूर खेळले बॅटर. त्याच्यानंतर तो लगेच परतला मैदानाच्या बाहेर. पहिल्या षटक आपण बघतो चांगली बॉलिंग होत असताना पहिल्या षटकामध्ये ललित विकेट 6 विकेट
राज आणि साईला आता मात्र मैदानाच्या मध्ये चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. ओमसाई MTC स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून टेलिकास्ट दर्जेदार होतोय. खरं तर ते आपण बघतोय सर्कलला जी लाईट लावलेली जी अप्रतिम आहे, सुंदर संकल्पना. ऑन साईडला पूल केला, पॉवर प्ले सुरू आहे, फटका चांगला आहे, चेंडू मिड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. सॉंग वाजतील. चौकाराच्या मदतीने संघाचे धावसंख्या जाऊन पोहोचले. एकूण बघतो आपण 10 या आकड्यावरती स्कोर बोर्ड 2 विकेट गेलेले आहेत. 45 ची चेस आहे मॅच मध्ये. समोर हा फटका, अजून एक चांगला फिल्डरला बीट करत चाललेला चेंडू मिडनला बीट करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक सेकंड बाउंड्री. राजच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 चौकार. संघाची धावसंख्या वेगानं चाललेले पुढे स्कोर बोर्ड 14 वरती. कासगावच्या 2025 क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. आक्रमण सुरू झालंय. अजून एक फटका चांगला आहे, स्लीपर कव्हरला बीट करत चौकारांची हॅट्रिक कंप्लीट केलेली आहे. राजने केलेला हल्ला बॉल, हा देखील चेंडू सीमारेषा पलीकडे धावा 4. जे बघा जिथं आमचा खेळाडू कक्ष आहे तिथे प्लीज आपण त्यांना डिस्टर्ब करण्यासाठी बसू नका. थोडे लांब बसा प्लीज. आमची मॅनेजमेंटची सूचना आहे ती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. ओके दादा, सुंदर असं तुम्हाला व्ह्यू पाहायला मिळेल. टेलिकास्ट जमदार आहे, दर्जेदार मैदानाची सजावट केलेली. खरं तर चर्चेत आणि बहुचर्चेत ही क्रिकेट टुर्नामेंट कासगाव चषक 2025 आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त ड्रोनचा व्ह्यू. 18 धावा झालेल्या आहेत. 45 ची चेस होती. या मॅच मध्ये तुम्हाला इक्वेशन आम्ही सांगणारच आहोत. 45 धावा पलकावरती. 18 मध्ये अजून 27 करायचे आहेत. 18 चेंडू 27 धावा असं इक्वेशन वांगणी करिता. वेगाना चेंडू प्रचंड हाताळलेला आहे. येत असताना डॉट बॉल. बॉलिंग मागवती सनी आलेत. सेकंड ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. बॉलिंग मागवती सनी न पहिला चेंडू डॉट हाताळलेला आहे. पहिल्या ओव्हर मध्ये 18 आल्या होत्या. नेक्स्ट बॉल. ऑन साइडला फटका टर्न केला डीप मध्ये. तिकडे प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग चांगली झालेली आहे. गुड स्टॉप. चेंडू पर्यंत फिल्डर पोहोचला, त्यानं वाट बघितली नाही. खरं तर त्यानं जे ठरवलं होतं की आपल्याला चेंडू पर्यंत पोहोचायचं, कदाचित चेंडूची वाट बघितली असते, चेंडू एका टप्प्यानं बाउन्स होऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊ शकला असता. त्याचकरिता फिल्डरनं अजिबात कुठल्या प्रकारचा विचार न करता लगेचच तो पोहोचला. 10 विकेटनं मिळत एक सिंगल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 19 होती. 19 रन्स इन बोर्ड. 2 विकेट गेले. 19 ला 45 चेस या मॅच मध्ये. संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. सन्नीचा चांगला चेंडू. वांगणी गप इन ऍक्शन इरंजलच्या अगेन्स्ट. महत्वपूर्ण मॅच. सेकंड राऊंडची मॅच जरूर आपण एन्जॉय करतोय. आजची पहिलीच रात्र आहे. भरपूर जल्लोष आणि भरपूर मजा घेत आहेत सगळे आमचे ऑडियन्स देखील. नेक्स्ट बॉल. पुन्हा आडव्या बॅटनं ऑन साइडला खेळले जरूर. डीप मध्ये तिकडे बघतो आपण. मिड विकेटला प्रोटेक्शन आहे. थोडीशी करा फिल्डिंग. सेकंडचा कॉल लगेचच केलेला आहे. आणि या गोष्टी आपण बघत असतो. जेव्हा जेव्हा फिल्डिंग खराब होते आउटफील्ड मध्ये, तेव्हा तेव्हा लगेचच रन घेतली जाते. आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 21 लॉस ऑफ 2. 45 ची चेस या मॅच मध्ये. वांगणी समोर आहे. एरनजडनं 44 केल्या होत्या पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. जरूर रंगतदार आपल्याला मॅच पाहायला मिळेल. यामध्ये शंका अजिबात नाही. पहिल्या इनिंग मध्ये आपण बघितली चांगली बॅटिंग पाहायला मिळेल. खास करून सलामीवीर फलंदाज सन्नीनं 31 केल्या. 15 बॉल मध्ये राणेचा हल्ला बोल. 3 सिक्सर 1 4.
ऑन साइडला फटका टर्न केलाय, रॉकेट पाठवलं मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर सिक्सर. ऍक्शन रिप्ले टेलिव्हिजन सेट वरती सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते 27. विजयाच्या जवळ आपल्याला जरूर वांगणीगाव दिलीपचा संघ पाहायला मिळतोय. शहनुमान क्रिकेट संघ इरंजाच्या अगेन्स्ट चांगली त्यांची कामगिरी. राजनं हल्ला बोल केलेला आहे. राजच्या बॅटमधून बॅक टू बॅक 3 चौकार 1 सिक्सर आपल्याला पाहायला मिळाला. दोघांमध्ये एक चांगली बागेदार तुम्हाला इक्वेशन टेलिव्हिजन सेट वरती पाहायला मिळेल. 13 चेंडू शिल्लक आहे. 13 बॉलमध्ये 18 धावेची गरज आहे विजयाकरिता. सोपं इक्वेशन आहे. या दोघांमध्ये अशीच जर भागीदारी पुढे गेली तर हा सामना जरूर जास्त चान्सेस विजयाच्या इकडनं वांगणीच्या होऊ शकतात मॅचमध्ये. मग हनुमान इरंजा टीमला विकेट्स घ्यावा लागतील, खास करून राजची विकेट जो अप्रतिम बॅटिंग करतोय. प्रचंड वेगानं चेंडू मात्र अंपायर सांगत असताना इट इज व्हाईट बॉल. ऑफस्टिकच्या बाहेर तुम्हाला हा रिप्ला पाहायला मिळेल टेलिव्हिजन सेट वरती. चेंडू जास्तच बाहेर होता ऑफस्टिकच्या आणि अंपायरचा चांगला निर्णय आपल्यापर्यंत आलाय. सन्नीचे प्रयत्न आहेत की बॅटर पासून चेंडू काहीशी आपण दूर ठेवू. समोर बॅट रडार मध्ये चेंडू आला तर तो बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळेल. नेक्स्ट बॉल समोर व्ही शेप मध्ये बॅक टू द बॉलर. चांगली तिकडे बघतो आपण फिल्डिंग फॉलो थ्रू मध्ये पाहायला मिळते. आला डॉट बॉल. 2 ओव्हरचा केस संपला. 14च्या सरसनं संघाची एकूण धावसंख्या बघतो आपण 28 झालेली आहे. 45ची चेस या मॅच मध्ये वांगणीला आहे. 44 केल्या होत्या जर्मन क्रिकेट संघ इरंजाडनं. हा तुम्हाला जरूर सेलिब्रेशन पाहायला मिळेल जेव्हा ओपनिंग सेरेमनी झाली. सगळे आमचे कासगावचे ग्रामस्थ तिकडे उपस्थित आहेत. जनताचा क्रिकेट संघ इकडे उपस्थित आहे. कासगाव चषकामध्ये हरीश शेठ आहेत, किरण शेठ आहेत, बाकी सगळे आपली दिग्गज मंडळी तुम्हाला टेलिव्हिजन सेट वरती पाहायला मिळते. आमचे बाळूदादा बोराड यांच्या माध्यमातून पारितोषिक जरूर असणार आहे. बॅक टू बॅक 3 बॉल जर डॉट हाताळतो एखादा बॉलर तर आमचे बाळूभाऊ बोराड यांच्या माध्यमातून रोख रक्कम 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. क्रिकेटचे निस्तीम चाहते बाळूदादा बोराड यांनी त्यांना पारितोषिक लगेचच डिक्लेअर केलेला. काय व्ह्यू आपल्याला पाहायला मिळतो, जबरदस्त. खरं तर रावलच नाही, आज सकाळपासून ऑलरेडी 2 कार्यक्रम, मॉर्निंगची मॅच देसाईची, त्याच्यानंतर बदलापूरचा महोत्सव सुरू आहे शैलेशदादा भोईर यांचा. तो कंप्लीट करून फायनल थोडासा उशिरा इकडे पोहोचलो कारण का आयोजन एवढं चांगलं आहे. जबरदस्त खरं तर नियोजन केलेलं आहे या सीझन मध्ये. बाकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल आहे, पुन्हा टाकावा लागेल. असे वाईट चेंडू जर हाताळले तर मग सामना बघतो आपण इकडनं जिंकता येणार नाहीये. खराब आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. या आमचे नरेश शेठ आपलं हार्दिक स्वागत आहे, आनंद घेत आहेत. एज आहे, जेलची शक्यता. अंपायर सांगत असताना नो बॉल. ट्विस्ट मैदानाच्या आतमध्ये. सचिन दादा आपलं हार्दिक स्वागत आहे. दवलेपाडाचे आमचे बंधू नरेश आपलं हार्दिक स्वागत आहे. चांगला चेंडू, सुंदर होता चेंडू. लेंथ बघा किती चांगले. खरं तर क्रिकेटमध्ये या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. विकेट तुम्हाला मिळत नाहीये, तुमच्याकडे चांगले लेंथ आहे. किती चेंडू खाली राहिला बघा, समोर होता. तुम्हाला दोन्ही अँगलमध्ये पाहायला मिळेल. सुपर बॉलिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये चेंडू खाली राहिला. 8व्या बॅट डाऊन साईडला खेळण्याचा जरूर प्रयत्न. मॅच थोडीशी पुढे चाललेली. 11 बॉलमध्ये 25 धावेची बागेदारी. आता आपण इक्वेशन बघितला मॅचमध्ये अजूनही चेंडू शिल्लक आहेत. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार बॉलर. यावेळेचा फटका समोरच्या दिशेनं स्क्रीन समोर खेळलेत. भव्य सिक्सर. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या फ्लाय होते. स्कोरबोर्ड 37 झालेला आहे. या मॅच मध्ये जरूर विजयाच्या भरपूर जवळ आपल्याला पाहायला मिळतोय.
8 डावेची फक्त गरज आहे. त्याकरिता 10 चेंडू शिल्लक आहेत. धावांपासून चेंडू जास्त आहेत 2. वांगणी संघ ऑल इज वेल. षटकातील पुढील चेंडू बागपूरला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट हवा आहे, तो देखील प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. ओ थ्रो, काही रन्स इकडनं मिळतील का? जरूर आपल्याला प्रयत्न पाहायला मिळतात सातत्यानं. मात्र धाव इकडनं एक सिंगल घेतली जाते. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 जाईल पुढे. स्कोर बोर्ड एकूण जाऊन पोहोचलाय 38 आकड्यावरती. बघतो आपण 9 चेंडू अजून शिल्लक आहेत. 9 बॉल मध्ये 7 धावेची गरज आहे विजयाकरिता वांगणी संघाला. नेक्स्ट बॉल. हा चेंडू देखील पुन्हा टाकावा लागेल. अशी बॉलिंग केली तर जय हनुमान इरंजा टीमला हा सामना किंवा ही मॅच जिंकता येणार नाही अजिबात. चुकीची बॉलिंग, लेंथ खराब आहे, टप्पा खराब आहे. 39 धावा धावा पलकावरती. 9 बॉल मध्ये 6ची गरज. हा चेंडू चांगला होता, वेगानं जरूर टाकला. असेच काय चेंडू हवेत. आल्या डॉट बॉल. 6 मध्ये अजून 8 करायचे आहेत. एखादी विकेट येते तर अजूनही मॅच बनू शकते. चेंडू जास्त आहेत, धावा कमी आहेत, त्याकरिता विकेट घ्यावा लागतील. अशी बॉलिंग केली तर मग जरूर लवकर मैदान सोडावं लागेल. आला व्हाईट बॉल. 40 झालेला, फक्त 5 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 8. 5-8 मध्ये अजून मजा आली असती. मग 8-5 आहे. सोपं समीकरण या मॅचचा आपल्याला पाहायला मिळतोय. भरपूर चुका पाहायला मिळाला जय हनुमान इरंजा टीम कडनं. रन चांगल्या होत्या. 4 ओव्हर मध्ये 40+ धावा आपण चांगल्याच म्हणू. 10ची सरासरी ठेवली होती. फक्त बॉलिंग खराब आहे. पुन्हा ऑन साइड लॉन्डायचा हा फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत. पुन्हा त्या बघतो आपण. खराब फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. भरपूरच चुका होत असताना मैदानाच्या आतमध्ये जय हनुमान टीम इरंजाच्या माध्यमातून आता 7 चेंडू शिल्लक आहेत. 3 धावेची गरज आहे मॅच मध्ये. एक मोठा फटका मॅच फिनिश होऊ शकेल. एखादा डॉट किंवा एखादी विकेट. 6 बॉल 3 राहू शकतात. त्या पद्धतीनं बॉलरला प्रयत्न करावे लागतील. 7 बॉल 3, 3 बॉल 7 अजून मजा आल्या असत्या मॅच मध्ये. मात्र समीकरण जो बघतो वांगणी संघासाठी सोप आहे. 7 मध्ये 3च करायचे. प्रचंड वेगानं चेंडू आणि तिकडे बघतो आपण झालेली आहे खराब फिल्डिंग. त्यांच्या मागे बाईचा येतोय चौकार आणि हा सामना मात्र सहजरित्या जिंकला मैदानाच्या आतमध्ये वांगणी टीमनं. अभिनंदन वांगणी संघ. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच प्लेयर आपण देऊया. करून पुढचा प्रवास करतो. घ्या. तर आज ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो ज्याने 10 बॉल मध्ये 27 धावसंख्येची एक मॅरेथॉन इनिंग साकारली आणि तोच ठरलाय या सामन्याचा हिरो. चला नेक्स्ट मॅच साठी लगेचच मैदानाचा ताबा घ्या.